मनस्वी स्वागत स्वागत स्वागत. आजच्या दिनानिमित्त उपस्थित विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करतील. श्रद्धा भुईर. मुजरा माझा माता जिजाऊंना घडविले त्याने शूर शिवबांना. साक्षात होता त्या आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवबांनी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे आणि प्रतापगड संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडवणारा आदर्श जिजाऊ होत्या. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई हे होते. त्यांचा विवाह डिसेंबर 1605 मध्ये वेरूळचे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. जिजाऊंनी शिवबांना लहानपणापासून उत्तम संस्कार केले आणि त्यांचे व्यक्तिमत्व आदर्श घडवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यामध्ये जिजाऊंचा मोलाचा वाटा होता. दुर्दैवाने 17 जून 1674 रोजी या आदर्श राजमाता जिजाऊ अनंतात विलीन झाल्या. या थोर जिजाऊ माऊलीस माझे कोटी कोटी प्रणाम. हाती झाटला मुघलांचा अहंकार, जिजाऊ तुमच्या नावाचा दाही दिशा जय जयकार, दाही दिशा जय जयकार. आज शेकडो वर्षानंतर माँसाहेब जिजाऊंचे नाव आपल्या ओठांवर आहे. जय जिजाऊ हे शब्द उच्चारताच प्रचंड ऊर्जा आपल्यामध्ये येते. महाराष्ट्राच्या मातीत असं कोणीही नसेल की ज्यांना जिजाऊ विषयी माहिती नसेल. एवढेच काय तर या महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांवर मातीच्या या कणाकणावर या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर जे नाव कोरलंय ते म्हणजे स्वराज्याची जननी राजमाता जिजाऊ. पृथ्वीवरील आदिशक्तीचे स्वरूप म्हणजे जिजाऊ. अन्यायाला चिडणारी वाघीण म्हणजे जिजाऊ. महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे जिजाऊ. स्वराज्याची प्रेरणा म्हणजे जिजाऊ. जिजाऊंचे कार्य एवढे अफाट आहे की त्यांच्याविषयी काही सांगितले तरी ते कमीच आहे. अशा आदर्श माता व पराक्रमी गाथा म्हणजे महासाहेब जिजाऊ यांची आज जयंती आहे. त्यांच्या कार्यास प्रथम माझा मानाचा मुजरा. वाघिणीचं काळीच तिचं वाघ तिच्या पोटी, वाघिणीचं काळीच तिचं वाघ तिच्या पोटी, स्वराज्याच्या धाशमणी जगदंब जगदंब तिच्या ओटी, जगदंब जगदंब तिच्या ओटी. 12 जानेवारी 1598 साली बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जिजाऊंचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते घडले मावळे, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे, नसते दिसले विजयाचे सोहळे. लहान वयातच जिजाऊंचे लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले. खेळण्याच्या वयात हाती तलवार घेऊन त्यांनी युद्ध कौशल्य पारंगत केले होते. शोभेच्या अलंकारापेक्षा कमरेच्या तलवारीला त्यांनी अलंकार बांधले होते. जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमाची परंपरा जिजाऊंकडे होती. तो काळ असा होता स्त्रिया सुरक्षित नव्हत्या, रयत जुलूम अन्यायांना त्रस्त झाली होती. या सर्व परिस्थितीची चीड जिजाऊंच्या मनात होती. या अत्याचारातून मुक्त व्हायचे असेल तर आपल्या लोकांचे राज्य असायला हवे असे त्यांना वाटत होते. हिंदवी स्वराज्य एक तेजस्वी स्वप्न या माऊलींनी पाहिले होते. जिजाऊ तुम्ही नसता तर नसती दिसली आज अंगणातील तुळस, जिजाऊ तुम्ही नसता दिसला आजचा मंदिराला कळस. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी शिवबांचा जन्म झाला. शिवबांना लहानपणापासूनच पराक्रमाच्या शौर्याच्या कथा सांगून जिजाऊंनी घडवले. आपल्या रयतेच्या सुखासाठी स्वराज्य निर्माण करण्याचे काम तुम्ही करू शकता असा आत्मविश्वास शिवरायांमध्ये जिजाऊंनी निर्माण केला. स्वराज्य स्थापनेचे बीज शिवरायांच्या मनात त्यांनी पेरले. एक माता जितकी प्रेमळ असते तितकीच कणखरी असते. याचे उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ. जिजाऊंनी शिवरायांना स्वतः युद्ध कौशल्य शिकवले. ज्ञान, चातुर्य, शौर्य व पराक्रमाचे बाळकडू दिले. साहेबांनी हिंदवी स्वराज्याचे जे तेजस्वी स्वप्न पाहिले होते ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवले. या शब्दासाठी जीवाला जीव देणारे मावळे या महाराष्ट्राच्या मातीत घडले. परस्त्री ही माते समान असते आणि रयत ही आपल्या लेकरा समान असते. त्यामुळे परस्त्रीचा नेहमी आदर करावा व प्रजेच्या रयतेच्या लेकरासारख्या सांभाळ करावा ही शिकवण हे संस्कार जिजाऊंनी शिवरायांना दिले. पुत्र व्हावा तर शिवबांसारखा असे जर प्रत्येक आईला वाटत असेल तर त्या प्रत्येक आईने जिजाऊ व्हायला हवे. जिजाऊंसारखे संस्कार आपल्या मुलांवर करायला हवे. आज आपण जितक्या अभिमानाने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतो तितक्याच अभिमानाने जय जिजाऊ
जिजाऊ असे म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला लाभले ते केवळ जिजाऊमुळे. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की झुकला तख्त दिल्लीचा आणि भगवा समंत फडकला. तुमच्यामुळे जिजाऊ महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला. इतिहास तू वळून पहा पाठीमागे जरा, झुकून मस्तक करीशी मुजरा मानाचा जिजाऊ मुजरा. एक तत्वज्ञानी व कुशल वक्ता होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त व आईचे नाव भुवनेश्वर देवी असे होते. स्वामी विवेकानंदांवर आई वडिलांनी उत्तम संस्कार केले. स्वामी विवेकानंद लहानपणापासूनच अलौकिक बुद्धिमत्तेचे होते. त्यांनी धर्म, विज्ञान, तत्वज्ञान, इतिहास, कला, त्याचबरोबर महाभारत, रामायण असे हिंदू ग्रंथांचा अभ्यास केला. तसेच ते शारीरिक व्यायाम यातही कुशल होते. रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते. रामकृष्ण परमहंस जेव्हा आजारी होते तेव्हा त्यांची मनापासून सेवा केली. जनतेच्या उद्धारासाठी त्यांनी रामकृष्ण परमहंस मिशन व रामकृष्ण मठ स्थापन केले. त्यांनी भारतात व पाश्चिमात्य देशात हिंदू धर्माचा मानवतावादी चेहरा जगासमोर आणला. 1898 मध्ये शिकोगा शहरात भरलेल्या जागतिक धर्म परिषदेत त्यांनी भाषण करताना माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो असे उद्गारताच परिषदेत 2 मिनिटं टाळ्यांचा कडकडाट झाला. उठा, जागे व्हा आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका असे ते म्हणत त्यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजी भोसले असे होते. त्यांना सर्वजण राजमाता, राष्ट्रमाता, जिजाबाई असे म्हणत. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1998 रोजी महाराष्ट्र येथील बुलढाणा जिल्ह्यात झाला. लहान वयातच त्यांचा विवाह शहाजी भोसले यांच्याशी झाला. जिजाबाई एक कुशल योद्धा होत्या. घोडेस्वारी, तलवारबाजी अशी कौशल्य त्यांच्या अंगी होती. त्यांच्या शौर्यासाठी आणि निडरतेसाठी त्या ओळखल्या जायच्या. त्या एक आदर्श आई होत्या. त्यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली. त्यांनी शिवबांनी धैर्य, परोपकार, शौर्य, निर्भयता, राष्ट्रप्रेम, आत्मविश्वासाचे धडे दिले. एक उत्कृष्ट योद्धा म्हणून शिवरायांना जिजाबाईंनी केले. त्यांनी आई व वडील अशी दोन्ही कर्तव्य पार पाडली. त्या शिवाजी महाराजांच्या आद्यगुरू होत्या. जिजाबाई राजकारणात सुद्धा सहभाग घेत. शिवाजी राजे कैदेत असताना त्यांनी राजकारभाराची सूत्रे हाती घेऊन संपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. असे कर्तृत्ववान धाडसी व्यक्तिमत्व असलेल्या जिजाबाईंचा 17 जून 1674 रोजी मृत्यू झाला. एवढ्या जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका असा जगाला मूलमंत्र देणारे प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद हे एक तेजस्वी व्यक्तिमत्व लाभलेले महान तत्वज्ञानी व कुशल वक्ते होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त व आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते. विवेकानंदांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते. लहानपणी स्वामी विवेकानंदांवर त्यांच्या आई वडिलांचे उत्तम संस्कार केले. त्यांनी तत्वज्ञान, धर्म, इतिहास, विज्ञान, कला इत्यादी विषयांचे सखोल ज्ञान मिळवले. त्यांच्याबरोबर वेद, उपनिषद, पुराण, रामायण, महाभारत अशा ग्रंथांचा अभ्यास केला. तसेच ते खेळ व शारीरिक व्यायामात ही कुशल होते. रामकृष्ण परमहंस त्यांचे गुरु होते. विवेकानंदांनी जनतेच्या उद्धारासाठी रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मठ स्थापन केले. त्यांनी अनेक ठिकाणी अनाथ आश्रम, वसतिगृह, रुग्णालये स्थापना करून समाजसेवेचे अनमोल कार्य केले. त्यांनी खूप भाषणे दिली व त्यातून हिंदू धर्माचा मानवतावादी चेहरा जगापुढे आणला. त्यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. सन 1898 मध्ये शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी भाषणाची सुरुवात माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो अशी केली. तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.
या भाषणात त्यांनी सर्व धर्म समान असून ते एकाच उद्दिष्टासाठी आहेत असे सांगितले. अशा या महापुरुषाने 4 जुलै 1902 रोजी बेलापूर मठ येथे समाधी घेतली. स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. आजही त्यांचे विचार समाजाला प्रेरणादायी. पेटला लाखो मशाली, एक विचार स्वराज्याचा अणू पेटला लाखो मशाली. अवघ्या महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे शिवबांची माऊली, शिवबांची माऊली. ज्यांनी मराठ्यांच्या रक्तात स्वाभिमान जागवला, ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अविरत प्रयत्न केले, अशा राजमाता जिजाऊंची आज जयंती आहे. 12 जानेवारी 1598 साली जिजाऊंचा जन्म झाला. जिजाऊंच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव होते. लहान वयात जिजाऊंचे लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले. जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमाची परंपरा जिजाऊंकडे होती. मराठी सरदारांना मुघलांच्या दरबारात काहीच किंमत नव्हती. हे पाहून जिजाऊंना नेहमी वाटत की आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे. त्यासाठी त्यांनी पुत्र शिवबाला रामायण महाभारतातील कथा, राम व श्रीकृष्णांच्या पराक्रमाच्या कथा सांगून घडवलं. जिजाऊ शिवरायांना स्वतः युद्धनीती शिकवत असत. त्यांच्या प्रेरणेतूनच शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. फक्त जिजाऊ माता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व प्रतापी व संभाजी महाराज या 2 छत्रपतींना घडवणाऱ्या आदर्श राजमाता म्हणजे जिजामाता होय. त्यांना आपण जिजाऊ, राजमाता, माँसाहेब अशा अनेक नावाने ओळखतो. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव गिरिजाबाई उर्फ म्हापसाबाई हे होते. डिसेंबर 1605 मध्ये त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्यांचा थोरला मुलगा शहाजी राजांजवळ वाढला. शिवबा राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाऊंनी स्वीकारली. जिजाऊंनी शिवरायांना लहानपणापासूनच रामायण व महाभारतातील गोष्टी सांगितल्या. त्यांच्यावर चांगले संस्कार केले. तलवारबाजी व युद्ध कौशल्यही शिकवले. जिजाऊंनी आपल्या मनातील हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यात शिवबाला ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजास गुणांचे बारकडू दिले. स्वराज्य निर्माण करण्यात माँसाहेब जिजाऊंचे फार मोठे योगदान आहे. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी असताना जिजाऊंनी त्यांना राजनीती शिकवली. सर्वांना समान न्याय तसेच अन्याय करणाऱ्या कठोर शिक्षा देण्याचे धाडस त्यांनी शिवरायांच्या निर्माण केले. महाराष्ट्रातील मोठमोठ्या सरदारांनाही जे जमले नाही ते आता जिजाऊंनी करून दाखवले. आदर्श जिजाऊ साहेबांसारख्या माँसाहेबांची गरज आज प्रत्येकाच्या घरी आहे. आपला मुलगा आदर्श घडवायचा असेल तर त्यासाठी प्रत्येक आईने जिजाऊंचे आचरण केले पाहिजे. अशा या थोर मातेने शिवबांच्या राज्याभिषेकांचा सुवर्णक्षण पाहिल्यानंतर अवघ्या 12 दिवसातच इसवी सन 1674 मध्ये या जगाचा निरोप घेतला. समुद्राची शाई व आकाशाचा कागद करून जरी जिजाऊंबद्दल लिहिले तरी देखील ते कमीच पडेल. अशी जिजाऊ साहेबांची कीर्ती आहे. धन्यते जिजाऊ माता, धन्यते शिवराय. तेजस्वी व्यक्तिमत्व लाभलेले महान तत्वज्ञानी व कुशल व्यक्त होते. यांचा जन्म 12 जानेवारी 1973 रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी तर वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त हे होते. त्यांचे वडील वकील होते तर आई धार्मिक प्रवृत्तीची होती. विवेकानंदांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त हे होते. लहानपणी स्वामी विवेकानंदांवर आई वडिलांनी उत्तम संस्कार केले. स्वामी विवेकानंद लहानपणापासून अलौकिक प्रतिभावना बुद्धिमत्तेचे होते. त्यांनी तत्वज्ञान, धर्म, इतिहास, सामाजिक विज्ञान, कला व साहित्य इत्यादी विषयांचे सखोल ज्ञान मिळवले. त्याचबरोबर त्यांनी वेद, उपनिषद, पुराण, रामायण, महाभारत अशा हिंदू धर्मांचा पुरेपूर अभ्यास केला. स्वामी विवेकानंद हे केवळ वेदांत तसेच अभ्यासात हुशार नव्हते तर ते खेळ व शारीरिक व्यायामातही कुशल होते. रामकृष्ण परमहंस यांचे गुरु होते. विवेकानंदांनी जनतेच्या उद्धारासाठी रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मठ स्थापन केले. त्यांनी अनेक ठिकाणी अनाथाश्रम
वसतिगृह रुग्णालये स्थापना करून समाजाचे अनमोल जिल्ह्यातील संदेश देऊलगाव येथे झाला. यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव असे होते. लखुजी जाधव हे निजामशाहीतील एक महत्त्वाचे सरदार होते. जिजाऊंच्या आईंचे नाव म्हाळसाबाई असे होते. जिजाऊंना लहानपणापासून अभ्यासू व बुद्धिमान होत्या. त्यांना शस्त्राचे प्रशिक्षण, घोड्यावर सवारी आणि आयुर्वेदिक शिक्षण देण्यात आले होते. जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला होता. शहाजीराजे हे निजामशाहीतील एक महत्वाचे सरदार होते. कामानिमित्त ते नेहमी वेगवेगळ्या दौऱ्यांवर जात असे. शिवाजी महाराजांची जबाबदारी पूर्ण आता राजमाता जिजाऊ यांच्यावर होती. राजमाता जिजाऊंनी लहानपणापासून शिवाजी महाराजांना धर्माचे रक्षण व स्वराज्याचे स्थापनाचे बालकडू पाडले. शिवाजी महाराजांना नेहमी रामायण व महाभारत यांचे पराक्रमाची गोष्टी सांगत असायचे. जिजाऊने शिवाजी महाराजांना एक चांगले शिक्षण दिले आणि त्यांना एक महान योद्धा बनवण्यासाठी यांचे संपूर्ण आयुष्य वेचले. जिजाऊने शिवाजी महाराजांना नेहमी स्वराज्य लढ्याची प्रेरणा दिली. शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज होण्यामागे या महान मातेचा अत्यंत मोलाचा हात आहे. म्हणूनच आपण सगळेजण बोलतो. जय अद्भुत व्यक्तिमत्व होते. त्यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असे होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त व आईचे नाव भुवनेश्वरी दत्त असे होते. त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांना लहानपणापासून इतिहास, साहित्याचा अशा विषयात रुची होती. 1884 मध्ये ते BA परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे त्यांची भेट रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली व स्वामी विवेकानंद त्यांना आपले गुरु मानले. रामकृष्णांनी त्यांना दिशा दिली व त्यांचे नामकरण स्वामी विवेकानंद असे केले. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्यांनी सर्वांना उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश दिला. 4 जुलै 1902 रोजी विवेकानंदांनी बेलूर मठात समाधी घेतली. त्यांचे तत्वज्ञान कायम स्मरणीय. विराजमान सहकारी शिक्षक मयूरदादा, मोरेदादा आणि विद्यार्थी मित्रमैत्री, आज आपण दुग्ध शर्करा योग आहे की स्वामी विवेकानंदांची जयंती आणि राजमाता जिजाऊंची जयंती आपण साजरी करत आहोत. मुलांनी खूप छान जिजामातांविषयी सांगितलं. तर खरोखरच एक आदर्श माता, ज्यांनी शिवाजी महाराजांना घडवलं, ज्यांनी आपल्या रयतेचं स्वप्न आपल्या मुलामध्ये उतरवलं आणि ते स्वप्न त्या मुलाने पूर्ण केलं. इतकं चांगलं कर्तृत्व देणारी थोर अशी जिजाबाई, त्यांना प्रथम मी शतशत नमन करते. आणि थोडंसं स्वामी विवेकानंदांविषयी सांगायचं म्हटलं तर आज आपण नॅशनल युथ डे साजरा करतो, जो स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस. नॅशनल युथ डे म्हणजे काय? राष्ट्रीय युवा दिवस. आणि अर्थातच तुम्ही सगळे युवा आहात, तर युवकांनी कसं असलं पाहिजे. कवी केशवसुतांची आम्हाला एक कविता होती की केशवसुत म्हणतात की तरुण म्हणजे काय. तर त्यांनी तरुणांविषयी एक सुंदर कवितेतून म्हटलंय की तरुण म्हटलं की असं वाटतं की तरुणांविषयी की ते म्हणतात, एक तुतारी देमज आणून फुंकीन तेमी स्वकानान, भेदून टाकीन सगळी गगने दिव्य तिच्या त्या किंकाळी. केशवसुतांना अभिप्रेत असलेली तुतारी म्हणजे एक साधं वाद्य आहे, पण तरुणांमध्ये इतकी ताकद आहे की त्या तुतारी मधून पण आकाशाला भेदून टाकेल इतकं आवाज निर्माण करू शकतात. म्हणजे तरुण किती महत्वाचं आहे बघा. स्वामी विवेकानंदांनी हेच सांगितलं की तरुणांनी समाजासाठी, देशासाठी त्याग करायला शिकलं पाहिजे. कारण स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या आयुष्यभर तेच केलं, त्याग, सेवा आणि समर्पण.
जर तुम्ही स्वामी विवेकानंदचं नुसतं पिक्चर बघितलं तरी त्यांच्या चित्रावरून आपल्याला त्यांच्या स्वभावाविषयी कळतं की प्रचंड आत्मविश्वास आणि त्यांच्याकडे एकाग्रता खूप होती. एकाग्रता सर्वश्रेष्ठ शक्ती आहे वाण. की आज तुम्हाला म्हटलं की एका वेळी 2 कामं करा तर तुम्हाला ते शक्य नाही होणार. एका वेळी तुम्ही एकच करू शकता. पण असे काही महान लोक होऊन गेलेत, महान व्यक्ती होऊन गेलेत ज्याच्यामध्ये स्वामीजी आहेत. की ते लहानपणी त्यांचा मित्र त्यांना गोष्ट सांगत होता आणि त्याच वेळी मॅथ्सचे सर शिकवत होते. गुरुजी शिकवत होते आणि स्वामीजी मित्राकडून गोष्ट पण ऐकत होते. त्यांच्या गुरूंच्या लक्षात आलं की हा सुळबो करतोय आणि याचं लक्ष नाही. त्यांनी लगेच त्याला उठवलं आणि म्हटले की मी काय शिकवलं ते सगळं सांग. तर स्वामीजींनी ते सगळं उदाहरण व्यवस्थित जसं सरांनी सांगितलेलं होतं तसं सांगितलं. तर सरांना सुद्धा त्यांच्या बुद्धिमत्तेविषयी आश्चर्य वाटलं की इतकी अचाट बुद्धिमत्ता. त्यांनी असं म्हणतात की त्यांनी लायब्ररी लावलेली ना तर लायब्ररीमध्ये ते पुस्तक घेऊन जायचे आणि दुसऱ्या दिवशी लगेच रिटर्न करायचे. तर एक दिवशी ते लायब्ररीयन म्हणाले की कोण आहे हा जो रोज पुस्तक घेऊन जातो आणि लगेच दुसऱ्या दिवशी आणून देतो. तर त्यांचा मित्र म्हणतो की माझा मित्र आहे तर तुझ्या मित्राला घेऊन येऊ द्या. तर स्वामीजी जातात तर ते लायब्ररीयनवाले विचारतात की खरंच तुझं एका दिवसात वाचून होतं. तर ते म्हटले हो. तर ते म्हटले ठीक आहे मी तुझी टेस्ट घेतो. तर त्यांनी विचारलं की या पानावर काय लिहिलंय. प्रत्येक पानावरची माहिती त्यांनी तंतोतंत सांगितली. इतकी म्हणजे आज तुम्ही आता बोलत होता ना कुशाग्र बुद्धिमत्ता खरोखरच स्वामीजींकडे होती आणि ती केवळ एकाग्रतेमुळे. एकाग्रता विद्यार्थी मित्रांनो आपण सगळेच जण आपल्या आयुष्यामध्ये जर एकाग्रता निर्माण करू शकलो तर आपण कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करू शकतो. स्वामीजी काय म्हणतात उठा जागे व्हा ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. सगळ्यांना ध्येय गाठण्याची सुवर्ण संधी आहे. स्वामीजींनी जसं त्यांचं जीवन त्यागाचं समर्पणाचं केलं. त्यांचं आयुष्य त्यांनी 25व्या वर्षी घरदार सोडलं आणि ज्या आपण मेडिटेशन घेतो ना बाळानं तर ते त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे अध्यात्मामध्ये स्वतःचं इतकं उत्तुंग असं त्यांचं व्यक्तिमत्व बनवलं केवळ आध्यात्मिकतेच्या जोरावर. ते खूप चांगलं मेडिटेशन करायचे, गावोगावी फिरले, सेवा केली, लोकांना खूप चांगले संदेश दिले आणि त्यांची इतकी पुस्तकामध्ये इतक्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत की एका गोष्टीतून आपण खूप काही शिकू शकतो. की एक साधी गोष्ट होती की एक शिष्य झाडाचं पान तोडतो. ते शिष्य आणि स्वामीजी असे भारतभर फिरत असतात. तर स्वामीजी म्हणतात की तू झाडाचं पान तोडलंस पण तू जोडू शकतोस का. छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांनी किती चांगले संदेश दिलेत लोकांना. गावोगाव ते जायचे, सभा घ्यायचे, लोकांना खूप चांगली माहिती द्यायचे. ते इतकं चांगलं व्यक्तिमत्व एक व्यक्ती स्वतःला इतकं चांगलं घडवू शकतो. तर खरंच आज स्वामीजींची जयंती साजरी होत आहे. त्याबद्दल मी सरांना तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते आणि इथं परत एकदा स्वामीजींना आणि राजमाता जिजाऊंच्या कार्याला शतशत नमन करून थांबतो. आज आपल्या विद्यालयामध्ये या ठिकाणी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद त्याचबरोबर युवक दिन हा संयुक्तरित्या हा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी या कार्यक्रम उपस्थित आपल्या वर्ग शाळेतील संपूर्ण शिक्षक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने आपले विचार व्यक्त करण्या कार्यक्रमाची शोभा वाढवली ते आपले गुणजन विद्यार्थी वर्ग. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारचे विचार या ठिकाणी मांडले. त्याचबरोबर या ठिकाणी मॅडम देखील स्वामी विवेकानंद विषयी त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आणि स्वामीजींचं जीवन परिचय आपल्या करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आज राजमाता जिजाऊ सर्व विद्यार्थिनींनी चांगल्या प्रकारे जिजाऊंची माहिती या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरोखर विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्याचं कार्य हे राजमाता जिजाऊ यांनी केलं. त्या काळाचा जर आपण काळ आठवला तर पहा काळ अत्यंत संघर्षाचा काळ, अत्याचाराचा काळ, अन्यायाचा काळ होता आणि त्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेला जीवन जगणं असह्य झालं होतं. विविध प्रकारचे अत्याचार त्यांच्यावरती होत होते.
स्त्रियांना तर जीवन जगता देखील येत नव्हतं, बाहेर फिरता देखील येत नव्हतं. अशा काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचं महत्व पटवून देऊन सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी त्यांनी त्यांना प्रेरित केलं आणि ते प्रेरणा देण्याचं कार्य राजमाता जिजाऊंनी केलं. लक्षात ठेवा की लहान मुलावरती जेव्हा बाळ वयातच चांगल्या प्रकारचे संस्कार होतात, की छत्रपती शिवाजी महाराज लहान असतानाच त्यांच्यावरती चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी जिजाऊंचं वाचन एवढं प्रगल्भ होतं. रामायण असू द्या, महाभारत असू, वीर ग्रंथांचं त्यांनी वाचन केलं होतं आणि त्यातले विचार त्यांनी शिवाजी महाराजांच्या अंगीकृत केले होते. आजही शिवाजी महाराज जन्माला येऊ शकतात, परंतु तशा प्रकारची राजमाता जिजामाता मात्र जन्माला येत नाही आणि म्हणून तशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येत नाही. खंत बाळा, आज जर आपण पाहिलं असेल की आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या आजूबाजूला या ठिकाणी अन्याय अत्याचार एवढा वाढत गेलेला आहे की असं वाटतं, आपल्या प्रत्येकाच्या मनाला असं वाटतं की आज शिवाजी महाराज असते तर. लक्षात ठेवा, हे आपल्याला वाटतं. का वाटतं? की तो काळ आपल्याला पुन्हा आपल्या डोळ्यासमोर येतो की तशाच प्रकारचा काळ आज आपल्याकडे चाललाय की काय. दिवसा ढवळ्या खून होतात, अत्याचार होत आहेत. मग या अशा प्रकारचा अत्याचार, खून होणारे प्रसंग टाळण्यासाठी, त्यांना शासन देण्यासाठी आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते. का? त्यांनी तशा प्रकारचं कार्य केलं आहे. पण हे कार्य करण्यासाठी ज्यांनी त्यांना प्रेरित केलं, ज्यांच्यावरती संस्कार केले, त्यांना शिकवलं, त्या राजमाता जिजाऊ होत्या. म्हणून तशा राजमाता जिजाऊ जन्माला येत नाही, ही एक आपल्याकडे खंत आहे की जेणेकरून अशा प्रकारचे शिकवण, अशा प्रकारचे नेतृत्व आपल्या समाजात निर्माण होऊ शकतं, आपल्या देशात निर्माण होऊ शकतं आणि ते कार्य या ठिकाणी होऊ शकतं. पण असो, हा भाग वेगळा आहे. जिजाऊंचं कार्य होतं, जिजाऊंचं कार्य त्या असं म्हणतात ना की ते व्यक्ती, त्याच व्यक्ती, बाकी कोणी होऊ शकत नाही. एक आहे जगती तो तर त्याच्या परी, दुसरा कोणी नाही. आणि म्हणून जिजाऊंचं कार्य महान कार्य आहे. आज आपण देखील, आपण मानाने म्हणतो, अभिमान म्हणतो, आम्ही जिजाऊचे लेखी होत. बघा, आपण बोलताना बोलतो आम्ही जिजाऊचे लेखी, आम्ही सावित्रीचे लेखी. सावित्रीबाईंनी आपल्याला ज्ञान दिलं तर जिजाबाईंनी आपल्याला लढण्याचं कौशल्य दिलं. लक्षात ठेवा, आपल्याला अभिमान मिळवून दिला, आपला सन्मान मिळवून दिला, तो जिजाऊ मात्यांनी दिलेला आहे. आणि म्हणून आपण त्यांना आजही त्यांचं आपण नामस्मरण करतो, आजही त्यांचं आपण नाव घेतो की सावित्रीचे लेखी आणि जिजाऊचे लेखी आम्ही आहोत. म्हणजे खरोखर एवढं अघात कार्य आहे, अफाट कार्य आहे की ते कार्य आजही काळाशी सुसंगत चांगल्या प्रकारचं कार्य आहे. आणि म्हणून बघा, त्या काळी सती जायची पद्धत होती. तुम्ही कधी ऐकलं असेल, वाचलं असेल किंवा अभ्यासला असेल, सती जायची पद्धत होती. म्हणजे नवरा मेल्यानंतर त्या बाईने सती जायचं. सती म्हणजे जाणं असं बाळांनो की त्या काळी जी चिता असते, त्या चितेवरती स्वतःला जिवंतपणे पेटून घेणं. किती क्रूरपणा होता. हा क्रूरपणा थांबवण्याचं कार्य जिजाऊंनी केलं. त्या सती गेल्या नाहीत. का गेल्या नाहीत? जर जिजाऊ त्या काळी सती गेल्या असत्या तर आज महाराष्ट्र कसा असता याची कल्पना देखील करवत नाही. कारण जिजाऊंनी या ठिकाणी शिवाजी राजांवरती चांगल्या प्रकारचे संस्कार केले, त्याचबरोबर छत्रपती संभाजी राजांवर देखील चांगल्या प्रकारचे संस्कार केले. आणि म्हणून आपल्याकडे दोन छत्रपती होऊन गेले, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. या दोघांवरती संस्कार करण्याचं काम कोणी केलं असेल तर राजमाता जिजाऊंनी केलं होतं. म्हणून आज आपला महाराष्ट्र सुरक्षित आहे असं आपल्याला वाटतंय. असो, तर अशा प्रकारे या राजमाता जिजाऊंशी जेवढं बोलत तुम्ही चांगल्या प्रकारे विचार व्यक्त केले, चांगल्या प्रकारचे विचार मांडलेत. खरोखरच अशाच प्रकारची विचारधारा तुम्ही जर अंगीकृत केलीत, आत्मसात केलीत तर नक्कीच तुमचं जीवन देखील चांगल्या प्रकारचं होऊ शकतं. त्यानंतर स्वामी विवेकानंद तर मॅडमने भरपूर साहेब तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. खरोखरच या ठिकाणी स्वामी विवेकानंद म्हणजे बुद्धीचे महासागर. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते पण बुद्धीचे महासागर. तशाच प्रकारे स्वामी विवेकानंद, त्यांचं वाचन कौशल्य एवढं आघात होतं, अफाट होतं, अचाट होतं की ते अशा प्रकारचं वाचन करायचे, अशा प्रकारची साठवण करायची, बुद्धिमत्ता करायची. मॅडम सांगितलं एकाग्रता, मेडिटेशन फार महत्वाचं आहे. तुम्हाला आठवलं एक प्रसंग बघा गाड्यामध्ये की ते जेव्हा भारत भ्रमण करत होते, मॅडम सांगितलं लायब्ररीचं, ते थोडंसं मी पुष्टी जोडतो या ठिकाणी की ते भारत भ्रमण करत असताना त्यांना वाचनाचा अर्धा छंद होता. तर ते त्या ठिकाणी जे आपण म्हणतो ना, एखादं पुस्तक खंड असतं, खंड एवढं जाड असतं, एक खंड एवढं असतं, ते खंडच्या खंड वाचून काढायचे आणि त्याचं पानच्या पान ते संपूर्ण स्मरण करायचे. आणि तेच मॅडम तुम्हाला प्रसंग सांगितला. म्हणजे विचार करा किती बुद्धिमत्ता. ते एक दिवसामध्ये वाचन करायचे, त्यांचं तो माणूस ते नेऊन द्यायचा, ते अशा प्रकारे ते वाचन केलं, संपूर्ण ते सांगत होते. त्याची परीक्षा देखील या ठिकाणी घेतली होती ग्रंथमालांच्या. म्हणजे अशा प्रकारची बुद्धिमत्ता होती. त्याच्यानंतर कन्याकुमारी ते पोहोचले, भारत भ्रमण करता करता कन्याकुमारीला पोहोचले.
कन्याकुमारीला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना शेवट एक अशा समुद्रामध्ये एक शिळामध्ये दगड दिसली, मोठी दगड दिसली. त्यांनी विचारलं, त्यांचे तिथे नावाडी होते त्या लोकांना विचारलं ते काय आहे. ते बोलले ती शिळा मोठी, 5 शिळा ते म्हणतात नाव पडलेले. तर ती शिळा मोठी त्या ठिकाणी, तिथे पाणी का वरती जात नाही, समुद्राच्या चारी बाजूने पाणी आहे. तर तुम्हाला मला तिथं जायचंय. आता का जायचंय, कशाचं ते सांगितलं, फक्त मला जायचंय. तेव्हा तुम्हाला जाता येईल, नेता येईल तुम्हाला, पण आम्हाला 5 पैसे विचार करा. त्या काळचे 5 पैसे होते, ते पण त्यांच्याकडे द्यायला होते, कारण ते वैरागी होते. त्यांनी काय पैशाचा मोह नव्हता, काही नव्हता, सगळे सोडसोडीत आध्यात्मिक गुरु म्हणून त्या ठिकाणी मानले होते. रामकृष्ण परमहंसाचे गुरु होते, रामकृष्ण मठाची त्यांची स्थापना केली होती. आणि मग त्याला माझ्याकडे पैसे नाहीत, पण ते नावाड म्हणून तुमच्याकडे पैसे नाहीत तर आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, आम्हाला पैसे पाहिजेत. त्यांनी पुढचा मागचा कुठलाही विचार न करता भर समुद्रात त्यांनी काय केली, उडी मारली. विचार करा, हा त्या समुद्रात शार्क मासे होते, बरोबर ना. ते मासे, ते मरावडी बोलतात की मासे, शार्क मासे तुम्हाला गिळतील, तुम्हाला खातील, तुम्ही जिवंत राहू शकणार नाही. पण ते काही घाबरले नाहीत. ती पोहत 1.5 मैल अंतर होतं, ते पोहत त्या ठिकाणी पोहोचले, सुरक्षित बोलले. ते नावाड देखील त्यांच्या मागून त्यांना भीती वाटायला. आपण या माणसाला बोललो की पैसे दे, आणि आम्हाला पैसे दे नाही म्हणून माणसं उडी मारली. आणि मग नावाड देखील त्याच्या मागून गेले. शेवटी हे त्या किनाऱ्यावर पोहोचले आणि त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ते 3 दिवस त्या ठिकाणी त्यांनी वस्ती केली. तिथे आजूबाजूला काही नाही, खायला अन्न नाही, काही नाही. 3 दिवस त्या ठिकाणी वस्ती केली आणि फक्त काय केलं त्यांनी, भारत मातेचं फक्त चिंतन केलं. लक्षात ठेवा, चिंतन फक्त, की माझी भारत माता कशा प्रकारची आहे, कशा प्रकारची असली पाहिजे, कशा प्रकारची व्हायला पाहिजे याचा विचार, फक्त चिंतन, भारत मातेचं चिंतन त्यांनी फक्त त्या ठिकाणी केलं. ते 3 दिवस ते असतात, ते नावाडी लोक त्यांना भेटायला जायचे, त्यांना हाका मारायचे, पण ते एवढे त्या ठिकाणी एकाग्र झाले, मेडिटेशन मध्ये गुंतले होते की त्यांना बाजूचं काहीच ऐकू येत नव्हतं. ते मनाशी तल्लीन झाले होते, मनाशी एक झाले होते. आजूबाजूचा एकही आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नव्हता. जरी तो कानावरती पडत होता तरी त्यांच्या तो मनापर्यंत पोहोचत नव्हता, कारण का ते संपूर्ण एकरूप झाले होते. अशा प्रकारचं मेडिटेशन त्यांचं होतं. मग त्यांना खायला अन्न 3 दिवस त्यांनी काही खाल्लं देखील नाही. त्यांना आवड, त्यांना खायला घेऊन खाल्लं देखील नाही त्यांनी काही. म्हणजे अशा प्रकारचं चिंतन त्यांनी केलं आणि अशा चिंतनामुळे त्यांच्या एकाग्रतेमुळेच त्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ. मॅडम बोलले की एका वेळेस 2 अभ्यास, द्विध्यानी होते, द्विध्यानी. एका वेळेस 2 कामं ते करायचे. अशा प्रकारचे द्विध्यानी होते की का, तर त्यांचा स्वतःच्या मनावरती नियंत्रण होतं, कंट्रोल होतं, स्वतःच्या बुद्धिमत्तेवर कंट्रोल होतं आणि म्हणून ते करू शकत होते. या ठिकाणी शिकागोच्या परिषदेने सांगितलं युवराजने, ती धर्म परिषद म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक धर्माविषयी विचार मांडण्याची, धर्म कसा आहे, धर्माची शिकवण काय, धर्म काय सांगतोय, धर्मात कुठल्या प्रकारचे नियम आहेत, हे सगळं सांगण्याची शिकागोची धर्म परिषद होती अमेरिकेला. त्या धर्म परिषदेवर सगळं जगातल्या सर्व धर्मगुरूंनी आपले विचार मांडण्याचं काम केलं. आणि जेव्हा आपल्या भारताची वेळ आली तर भारताचं नेतृत्व कोण करत होते, स्वामी विवेकानंद. आणि मग त्यांनी सांगितलं की त्यांनी बोलले, काय बोलले, माझ्या बंधू आणि भगिनी, म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य बोलताना कधीच कुणी केलं नव्हतं. म्हणजे विश्व बंधुता त्यांनी शिकवलं. लक्षात ठेवा, विश्व बंधुता आहे. तो शिकणार तर काय, विश्व बंधुता. हे संपूर्ण जग, ज्ञानेश्वर महाराज म्हटलेलं आहे की हे विश्वाची माझे घर, बरोबर की नाही. आणि त्यामुळे ह्या विश्वातले संपूर्ण जे स्त्री असतील, पुरुष असतील, हे आपले बहीण भाऊ आहेत. म्हणून विश्व बंधुत्वाचं ज्ञान त्यांनी आपल्या जगाला देण्याचं काम केलं. म्हणून माझ्या बंधू आणि भगिनीनो, आणि म्हणून तो टाळ्यांचा कडकडाट झाला. आणि तेव्हा त्यांची ओळख एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व, चांगल्या प्रकारचे तत्वज्ञानी, चांगल्या प्रकारचे आध्यात्मिक गुरु म्हणून त्यांनी जगाला करून दिली. विधीसाठी किंवा धार्मिक कार्यासाठी वाहून घेतलेली ती निवेदिता. अशा प्रकारे नामकरण केलं. म्हणजे बघा किती प्रगल्भ विचार होते. आज आपण आठवा असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील या ठिकाणी कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा त्यांच्या समोर हजर केली तेव्हा ते काय म्हटले, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही ऐसे झालो असतो ऐसे बदले छत्रपती. म्हणजे तशा प्रकारचेच विचारधारा ही स्वामी विवेकानंदांविषयी देखील आपल्याला दिसून येते. तशा प्रकारचा स्त्रियांचा आदर करण्याची वृत्ती, त्यांचा धर्मकांड, त्याचबरोबर त्यांचं देखील अंधश्रद्धेत देखील विरोध करणारे स्वामी विवेकानंद होते. आणि म्हणून एक युवक अशा प्रकारे जगाचं नेतृत्व करतोय, म्हणून आपल्या देशामध्ये त्यांचा दिवस, जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवा, युवकांसाठी एक नेतृत्व होतं, प्रेरणा होती, आणि तीच नेतृत्व, ते प्रेरणा आपण घेणं गरजेचं आहे, ते अंगीकृत करणं गरजेचं आहे. कशा प्रकारची विचारधारा आपण आत्मसात करणं गरजेचं आहे की जेणेकरून खऱ्या अर्थाने आपण युवक, आपली युवक ही राष्ट्राची संपत्ती आहे, युवक ही राष्ट्राची शक्ती आहे. कारण याच युवकांवरती देशाचं भवितव्य आधारलेलं आहे, अवलंबून आहे. युवक कसा असावा, युग म्हणजे युधिष्ठिराची सत्यता. तुम्ही जर महाभारत पाहिला असेल, पाहिलं ना, त्या युधिष्ठिर होता बघा, युधिष्ठिर
धर्मराज मोठा भाऊ, त्याच्यावर सत्यवादी, सत्यता त्याच्याकडे होती, अशा प्रकार सत्यवादी पाहिजे, बरोबर ना? तसा प्रकारचे युवक म्हणजे यु म्हणजे युधिष्ठिराची सत्यता असावी, व म्हणजे वशिष्ठ मुनी. लक्षात घ्या की जगाचे गुरु, जगद्गुरु आपण म्हणतो, त्यांची आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. व्यासशिष्टम जगत सर्वम असं म्हटलं जातं. ते वाल्मिक वशिष्ठ गुरु, ते त्यांचं तशा प्रकारची बुद्धिमत्ता ही आपण असावी. आणि क म्हणजे कर्णासारखी दानशूरता, स्वतःची कवच कुंडल देखील त्यांनी काढून दिली. कर्ण माहितीये ना, म्हणजे अशा प्रकारे युवक कसा असलं पाहिजे, त्याने सत्यता असली पाहिजे, सत्यतेचा स्वीकार करणारा असला पाहिजे, सत्यतेचा पुढाकार करणं असला पाहिजे, सत्यतेचं समर्थन करणारा असला पाहिजे. अशा प्रकारचा युवक अपेक्षित आहे आणि बुद्धिवान असला पाहिजे. कारण का लहान वयातली प्रत्येकाने देताना देवाने बुद्धी म्हणतात ना, मेंदू मोठ्या सगळ्या सारखाच मेंदू आहे, पण त्या मेंदूचा विकास करणं आपल्या हातामध्ये, मग तो आपण विकास किती करतोय याच्यावर डिपेंड आहे, बरोबर ना? मग ती बुद्धिमत्ता जर आपलं वाढवायची असेल, आपल्या सरांच्या नावात विकास आहे, त्यांची बुद्धिमत्ता प्रकल्प काय टेन्शन घेऊ नका तुम्ही, पण तशा प्रकारची बुद्धिमत्ता आपण देखील विकसित करणं गरजेचं आहे. पण ती बुद्धिमत्ता विकसित कधी होईल? न वाचन करता, न काही श्रवण करता, न मेडिटेशन करता नाही. तर त्यासाठी वाचन पाहिजे, श्रवण पाहिजे आणि तुम्हाला मेडिटेशन, तुम्हाला आत्मकेंद्रित होता आलं पाहिजे, तुम्हाला ध्यान धारणा करता आली पाहिजे. लक्षात ठेवा. बघा, आपण एकदा वाचन करतो, एकदा वाचन करणं म्हणजे 3 वेळा अभ्यास करण्यासारखे. लेखन करणं, लेखन करणं 3 वेळा. आपलं वाचन पण होतं, लेखन पण होतं आणि चिंतन. आपल्याला वाचताना ते बोलतो आपण सारखं सारखं आठवतो माझ्या, म्हणजे अशा प्रकारे आपण त्या आपल्या कार्याशी, आपल्या घटकाशी जेव्हा एकरूप होतो ना, तेव्हाच ती बुद्धिमत्ता खऱ्या अर्थाने सार्थकी लागते. नाही तर आपण नुसतं वरवरचं केलं तर काही नाही होत. लक्षात ठेवा. म्हणून जे करायचं ते मन लावून करा, मनापासून करा, नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे स्मरण राहील. निकम सर तुम्हाला जीव तोडून या ठिकाणी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार शिकवत असतात, पण आपण ते लक्ष देत नाही. आपण टिंगलकर टिकटावालिंगर असं करत लक्ष दुर्लक्ष करत असतो. आपण तर स्वामी विवेकानंद नाही होतो, बरोबर ना? ते मस्ती करता करता तिकडे ऐकते वाचतील पण, बरोबर की ना? मग त्यापेक्षा आपण जर लक्ष दिलं तर नक्कीच आपल्या त्या क्रिया, बेसिक क्रिया आहेत, त्या बेसिक क्रिया सहज करता येतील, की जेणेकरून आपल्याला पुढे आपल्या 10वी पर्यंत आपलं गणित चांगलं करता येईल. म्हणजे अशा प्रकारचा युवक आणि कर करणे, दानशूरता म्हणजे काय, की जे आपल्याकडे आहे ते आपण दुसऱ्याला द्या शिका. सर्वच काही द्या शिकू नका, आपलं हातचं राखून आपण आपल्याला दुसऱ्याला देता आलं पाहिजे. ही देखील म्हणजे अशा प्रकारचा युवक हा अपेक्षित आहे स्वामी विवेकानंदासारखा. आणि म्हणतो युवक दिन या ठिकाणी आज 12 जानेवारी युवक दिन आपल्याकडे साजरा केला जातो. खरोखर विद्यार्थी मित्रांनो, या 2 विभूतींनी अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे की त्या कार्याचं स्मरण आजही आपल्याला करावं लागतं. राजमाता जिजाऊंचं कार्य तर अभाग आणि अखाप कार्य आहे, की खरोखर त्यांच्या कार्यामुळेच आज आपलं जीवन आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि स्वामी विवेकानंद यांनी आपल्या भारतीय संस्कृतीची, आपल्या भारतीय परंपरांची ओळख, आपल्या भारताची ओळख ही जगाला करून दिली. लक्षात ठेवा. म्हणून त्यांचं देखील कार्य महान कार्य आहे. आणि म्हणून अशा या विभूतींचं आज जन्मदिवस आणि या जन्मदिवसाच्या निमित्ताचं औचित्य साधून आपण आज विद्यालयामध्ये आपल्या या ठिकाणी आपली विचारधारा मांडली, त्याबद्दल आपणा सर्वांचे या ठिकाणी मी विद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. मॅडम देखील चांगल्या प्रकारचे विचार या ठिकाणी मांडले. सर्व शिक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. शिक्षकेतर कर्मचारी, त्याच्यामुळे त्यांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सर्वांचा एकदा आभार व्यक्त करून आज ज्यांनी सूत्रसंचालन केलं ते आपली श्रावणी देशमुख, याचा देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि सर्वांचा आभार व्यक्त करून आजचा गोड कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.